नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल गगनस्पर्शीमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या महिलांचे वेट जास्त आहे म्हणून त्या साड्या घालायला टाळतात अशा बायकांसाठी आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत की तुम्ही साडी कशा पद्धतीने घालू शकता किंवा कुठल्या ट्रिक्स आणि टिप्स वापरू शकता जेणेकरून तुमची साडी किंवा तुमचं साडी घातल्यानंतरचं जे बॉडी शेप आहे तो व्यवस्थित दिसेल। तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। आता सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप म्हणजे प्रत्येक बॉडी प्रकार हा सुंदरच असतो, म्हणजे तुमचं वजन जास्त असू देत कमी असू देत, उंची कमी आहे जास्त आहे असं काहीच नसतं। पण काय असतं, काही मुली किंवा काही बायका काय करतात, आपलं वजन जास्त आहे किंवा साडी घातल्यावर मी खूप जाड दिसते ह्या इन्सिक्युरिटीमुळे साडीच घालणं टाळतात। मग आवड असली तरी त्या साडी घालायला टाळतात। मग या गोष्टी त्यांच्यासोबत व्हायला नको म्हणून मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप म्हणजे तुम्ही साडी कुठली चूज करता, म्हणजे साडीचं जे सूत आहे ना ते खूप महत्त्वाचं असतं। जर तुम्हाला वाटत आहे ना की मी साडी घातल्यावर खूप फुगीर दिसते किंवा फुगीर अशा सुतातल्या साड्या घेणं टाळायचं, मग अशा टाइमला काय होतं, जेव्हा तुम्ही सॉफ्ट सिल्क सॉफ्ट मटेरियलच्या अशा साड्या सिलेक्ट करताना जेव्हा तुम्ही ती साडी घालता ती व्यवस्थित प्रॉपर तुमच्या अंगावरती चोपून चापून बसते। त्याच्यामुळे सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप म्हणजे तुम्ही साडी कुठल्या सुतातली निवडताय ते सॉफ्टच मटेरियल हवं। सॉफ्ट सिल्कच्या वगैरे साड्या आता मार्केटमध्ये खूप जास्त आलेल्या आहेत, म्हणजे इवन काठपदराची साडी जरी असेल तुम्हाला, म्हणजे त्या प्रिंटमध्ये पॅटर्नमध्ये साडी हवी आहे, पण काठपदराच्या साड्यांचं काय असतं, त्या घातल्या की थोड्याशा फुगल्यासारख्या दिसतात कारण की त्यांचं मटेरियल तसं असतं सिल्क। पण ते सेम काठपदराच्या साड्या तुम्हाला आता सॉफ्ट सिल्कमध्ये सुद्धा भेटतात। त्याच्यामुळे तुम्ही साडी सिलेक्ट करताना होईल तेवढं सॉफ्ट मटेरियलच स्टिक राहायचं आहे, जेणेकरून तुम्ही साडी घातल्यानंतर तुमचा जो बांधा आहे ना तो व्यवस्थित कमनीयच दिसेल। त्याच्यानंतर आपली जी पुढची टिप आहे ती म्हणजे साडीची बॉर्डर। आता तुम्ही म्हणाल साडीच्या बॉर्डरमध्ये आणि जाड दिसण्यामध्ये काय ताळमेळ आहे, तर जेवढं होईल तेवढं तुम्ही छोट्या प्रिंट किंवा छोटी बॉर्डर असलेल्या साड्या सिलेक्ट करायच्या आहेत किंवा चूज करायच्या आहेत, जेवढं म्हणजे समोरच्याला बघायला सुद्धा असं दिसेल की यार खूप नाजूक नाजूक गोष्टी आहेत, त्याने सुद्धा तुमचा जो शरीर यष्टी आहे किंवा तुम्ही जे प्रॉपर साडी घातल्यानंतर जे एक तुमची इमेज क्रिएट होते ते छोटे बॉर्डर आणि छोट्या प्रिंटच्या जेव्हा तुम्ही साड्या घालताना त्याच्यामुळे सुद्धा एक तुमचं असं इल्युजन क्रिएट होतं की तुमचं जे बॉडी शेप आहे किंवा जो बॉडीचा प्रकार आहे तो जास्त जाड नाहीये। त्याच्यामुळे अशा प्रिंटच्या ज्याच्यावरती खूप छान छान छोट्या डिझाईन असतील, बुठ्ठ्या असतील, प्रिंट असतील, त्याचबरोबर त्या साडीची बॉर्डर सुद्धा छोटी असेल अशा साड्या तुम्ही चूज करायच्या आहेत। त्याच्यानंतरची आपली पुढची जी टिप आहे ती म्हणजे ऑर्गेन्झा साडी। आता ऑर्गेन्झा साडी म्हटलं की काय असतं, थोडंसं त्याचं मटेरियल सॉफ्ट असलं तरी ती साडी घातल्यानंतर फुगते। तर मग ऑर्गेन्झाला तशीच दिसणारी ऑप्शनल अशी साडी निवडायची। जर तुम्हाला ऑर्गेन्झा घालायची असेल किंवा तुम्हाला ती साडी तर घालायची आहे पण तुम्हाला जाड सुद्धा दिसायचं नाहीये, तर अशा टाइमला तुम्ही जिम्मी चू हा एक साडीचा प्रकार आहे जो की ऑर्गेन्झामध्येच येतो किंवा त्याच सिल्कमध्ये येतो, पण तो सॉफ्ट असतो थोडासा, म्हणजे ऑर्गेन्झा साडीपेक्षा सॉफ्ट असतो आणि तो व्यवस्थित म्हणजे तुमच्या बॉडी शेप वाईज एकदम चापून चोपून अंगावरती बसतो। म्हणजे जसा तुमचा बॉडी शेप आहे ना तशी ती अगदी साडी बसते। त्याच्यामुळे काय होतं, साडी ही फुगीर दिसत नाही आणि तुम्ही सुद्धा असं जास्त म्हणजे ओव्हरवेट असल्यासारखं वाटत नाही। त्याच्यामुळे साडी ऑर्गेन्झा किंवा डिझायनर असू दे त्याच्यात सुद्धा तुम्हाला होईल तेवढं सॉफ्ट मटेरियलच स्टिक राहायचं आहे। त्याच्यानंतर जी आपली पुढची टिप आहे ती म्हणजे डार्क कलरची साडी सिलेक्ट करणं। आता जेव्हा आपण डार्क कलरची साडी घालतो किंवा जे मेन कलर असतात जसं की रेड कलर म्हणा, प्रॉपर रेड कलर किंवा वाईन कलर असेल किंवा एक प्रॉपर काची ग्रीन किंवा बॉटल ग्रीन कलर असतो, असे जे डार्क कलर असतात ना ते शेड चूज करणं, म्हणजे त्याने काय होतं, ते बघणाऱ्याचं लक्ष ना तुमच्या बॉडी शेपच्या ऐवजी मोस्टली साडीवरती जातं। त्याने सुद्धा एक इल्युजन क्रिएट होतं किंवा एक बघण्याचा एक दृष्टिकोन असतो ना तो असा होतो की यार खूप छान साडी आहे, म्हणजे साडीकडे जेवढं होईल तेवढं लक्ष बघणाऱ्याचं जातं। त्याचबरोबर ती साडी सुद्धा तुम्हाला होईल तेवढं सॉफ्ट मटेरियलचीच ठेवायची आहे। डार्क कलर प्लस सॉफ्ट मटेरियल या पद्धतीने जर तुम्ही साडीचं कॉम्बिनेशन ठेवलं ना तरी सुद्धा तुमचा एक जो ओव्हरऑल लुक आहे तो फुगीर दिसणार नाही साडी घातल्यानंतर। त्याच्यामुळे सुद्धा तुमचा बांधा एकदम व्यवस्थित दिसायला हेल्प होईल। त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे साडी नेसतानाची जी उंची असते। आता काय ज्या महिला असतात ना त्यांना थोडंसं पोट वगैरे असतं, त्याच्यामुळे त्यांची ती इन्सिक्युरिटी असते की यार मी साडी घातलं तर पोटाच्या इथं असं फुगीर भाग दिसेल। तर अशा टाइमला तुम्हाला काय करायचं आहे, साडीची जी उंची आहे किंवा साडी घालताना तुम्हाला ही हाय वेस्ट घालायची आहे, म्हणजे बेंबीच्या वरती तुम्हाला साडी घालायची आहे, तिथून खाली तुमच्या नेऱ्या फॉल होतील।
तर तुमचं पोट झाकण्याचा प्रकार होईल किंवा झाकला जाईल, तुमचं पोट हे झाकलं जाईल. त्याच्यामुळे काय होईल, पोट तुमचं दिसणार नाही. जेव्हा तुम्ही हाय वेस्ट साडी घालता तेव्हा लिटरली तुमचं जे पोट आहे ना ते काहीच दिसत नाही. तुम्हाला किती पण वात्या असू दे किंवा किती पण पोट असू दे, जेव्हा तुम्ही हाय वेस्ट साडी घालता तेव्हा तुमचं अजिबात पोट दिसत नाही. त्याच्यामुळे ज्या बायकांना किंवा महिलांना पोट दिसण्याची इन्सिक्युरिटी असते साडी घातल्यानंतर, त्यांनी नेहमी हाय वेस्ट साडी घालायची आहे. तुम्ही बघत असाल जेव्हा ज्यांना जीन्स वगैरे घालतात ना किंवा ज्यांना पोट आहेत त्या बायका मोस्टली किंवा त्या मुली हाय वेस्ट जीन्स घालतात. त्याच्यामुळे काय होतं, जीन्सचं जे फॉल असतं त्याच्यामुळे कुठल्या पण ड्रेसचं असू दे जीन्सचं असू दे हाय वेस्ट घातलं की तुमचं पोट हे झाकायला मदत होते. आता त्याच्यानंतर महत्त्वाची पुढची एक टिप येते ती म्हणजे ब्लाऊज. जेवढी साडी सिलेक्ट करणं महत्त्वाचं असतं किंवा गरजेचं असतं तेवढंच तुम्ही ब्लाऊज कुठल्या पद्धतीचा घालताय किंवा ब्लाऊज कशा प्रकारचा घालताय सिलेक्ट करताय हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट असतं. मग तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचं वजन जास्त आहे किंवा ज्यांना हात वगैरे मोठे असतात अशा बायकांनी मोस्टली ज्या छोटे स्लीवचे ब्लाऊज असतात किंवा स्लीवलेस ब्लाऊज असतात ते लिटरली घालणं टाळायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, बघणाऱ्याचं म्हणजे डायरेक्टली तुमच्या हातांकडे लक्ष जातं जेव्हा तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घालता किंवा छोट्या स्लीवचे ब्लाऊज घालता. अशा टाइमला तुम्ही काय करू शकता की तुम्हाला फुल लेंथचे स्लीव्ज शिवायचे आहेत. एकतर तुम्ही फुल लेंथ घेऊ शकता, अदरवाईज तुम्ही कोपऱ्यापर्यंत भाई असते ना, ही भाई सुद्धा खूप छान वाटते जेव्हा तुमचं आर्म फॅट किंवा हाताच्या इथे तुम्हाला जास्त जाड असा भाग वाटत असेल. त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या हाताचं जे फॅट आहे किंवा जो जाडसरपणा आहे तो झाकला जातो. आता काही बायकांना काय होतं, भाई फुल किंवा कोपऱ्यापर्यंत शिवली तरी सुद्धा त्यांना नाही आवडत. तर अशा टाइमला तुम्ही काय करू शकता, ब्लाऊजची फिटिंग सुद्धा इथे खूप जास्त महत्त्वाची असते. जर तुम्ही भाई तर बरोबर कोपऱ्यापर्यंत शिवली पण जर ती खूप टाईट शिवली तर काय होतं, त्याने सुद्धा हात तुमचा जास्त मोठा होतो. कारण की तो परत इथे हाताच्या इथे टाईट ब्लाऊज असल्यामुळे ते तुमचे फॅट वगैरे असं म्हणजे बाहेर आल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे परत बघणाऱ्याचं लक्ष तिकडे जातं. त्याच्यामुळे ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट असते. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची टिप म्हणजे नीटनेटकेपणा. साडी घालतानाचा ओव्हरऑल जो नीटनेटकेपणा असतो, म्हणजे तुम्ही सॉफ्ट सिल्कची साडी घेतली पण जर त्याच्यात तुम्ही प्लीट्स व्यवस्थित केल्या नाहीत किंवा त्याच्या मिऱ्या व्यवस्थित केल्या नाहीत, त्याचं पिनअप व्यवस्थित केलं नाही तरी सुद्धा ते विचित्र दिसतं. म्हणजे नीटनेटकेपणा किंवा नीट व्यवस्थित साडी घालणे ही सुद्धा एक टिप आहे. जर तुम्ही सॉफ्ट सिल्कची साडी नसेल तुमच्याकडे अवेलेबल, थोडीशी फुगीर सुतातली साडी आहे, थोडीशी फुगणारी साडी आहे, काठपदराची साडी आहे, तर अशा टाइमला तुम्ही स्ट्रेटनर घेऊ शकता. त्याने तुम्ही प्लीट्स असतील किंवा तुमच्या साडीच्या पिनअप असतील ते थोडंसं त्याने स्ट्रेट करू शकता. त्याने काय होईल, तुमची साडी अगदी चोपून चापून बसेल. त्याच्यामुळे हा जो साडी घालण्याचा नीटनेटकेपणा असतो ना तो सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट असतो साडी घालताना. त्याच्यानंतर आपली पुढची आणि महत्त्वाची आणि शेवटची टिप म्हणजे साडीच्या प्लीट्स म्हणजे साडीच्या निऱ्या. आता तुम्ही साडी घालताना निऱ्या कशा घालताय ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. कारण की जर तुम्ही खूप जास्त अशा वेड्या वाकड्या किंवा कमी जास्त हाईटच्या निऱ्या घेतल्या तर काय होतं, तुमच्या पोटाच्या इथे जास्त फुगीरपणा दिसतो. मग तो पाहिजे नसेल किंवा तुम्हाला निऱ्या कमी हव्या असतील तर तुम्ही एक गोष्ट करू शकता की तुम्ही मोठ्या मोठ्या निऱ्या घालायच्या, म्हणजे प्लीट्स कमी येतील अशा पद्धतीने. म्हणजे जिथं तुम्ही 8 प्लीट्स घालणार आहात तिथे तुम्ही मोठ्या मोठ्या प्लीट्स घालून 6 किंवा 4 किंवा 5 अशा कमी प्लीट्स होतील. अशा मोठ्या मोठ्या लेंथ वाईज जास्त प्लीट्स घालून तो भाग तुमचा त्या साडीची जी प्लीट्सची जी वेड्थ होणार आहे ती तुम्ही कमी करू शकता. त्याच्यामुळे सुद्धा तुमचं पोट दिसणं टळू शकतं आणि तुम्ही साडीमध्ये बारीक दिसायला हेल्प होईल. तर ह्या होत्या आपल्या साडीच्या टिप्स, जेणेकरून तुम्ही जरी सुद्धा तुमचं वजन जास्त असेल किंवा तुमचं बॉडी प्रकार हा थोडासा ओव्हरवेट असेल, ऑफकोर्स कुठला पण बॉडी प्रकार असू दे तो चांगलाच असतो, पण तुम्हाला साडी घातल्यानंतर त्या बॉडी शेपमध्ये सुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसायचं आहे. तर ह्या टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता आणि तुम्हाला याने खरंच खूप फायदा होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.